नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी असणारे भारतातील समाजसुधारक, थोर विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पहिले समाजसुधारक आहेत राजाराम मोहन राय। त्यांचं कालखंड आहे बघा इसवी सन 1772 ते 1833 हे त्यांचं कालखंड आहे। तर बघा, सर्वांना माहीतच असेल राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे जनक होते। सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला असे प्रश्न विचारण्यात येतात की आधुनिक भारताचे जनक कोण होते। तर बघा, राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे जनक होते। नोट डाऊन करून घ्या। अनेक भाषांचे अध्ययन, उपनिषदांचे बंगालीत भाषांतर, संवाद कौमुदी पाक्षिक, इसवी सन 1828 ब्राह्मोसभा स्थापना, तीच पुढे ब्राह्मो समाज नावाने ओळखली जाऊ लागली। इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला, त्यासाठी कलकत्ता येथे इसवी सन 1817 मध्ये हिंदू कॉलेजची व इसवी सन 1826 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली। एकेश्वरवादाचा पुरस्कार केला, सतीबंदी चळवळ केली। यातूनच लॉर्ड विल्यम बेंटिंगने इसवी सन 1829 मध्ये सतीबंदी कायदा केला। याशिवाय जातिभेद, बालविवाह, कन्याविक्रम, बहुपत्नीत्व, चाल याविरोधी चळवळीचे नेतृत्व केले। 27 सप्टेंबर 1833 इंग्लंडमध्ये त्यांचा मृत्यू झाला। तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे जनक होते, सगळ्यांना माहीतच असेल। त्यानंतर बघा, संवाद कौमुदी हे पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं होतं आणि 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना देखील केलेले होते आणि तेच पुढे ब्राह्मो समाज या नावाने ओळखलं जाऊ लागलं। त्यानंतर इंग्रजी शिक्षणाचा देखील पुरस्कार केलेले होते। त्यानंतर हिंदू कॉलेजची स्थापना केलेली होती आणि 1826 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना देखील केलेले होते आणि एकेश्वरवादाचे पुरस्कार करणारे आणि सतीबंदी चळवळ त्यांनी केलेली होती। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जातिभेद, बालविवाह, कन्याविक्रम, बहुपत्नीत्व, चाल याविरोधी चळवळीचे देखील त्यांनी नेतृत्व केलेले आहेत आणि शेवटी 1833 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। अशा पद्धतीने राजाराम मोहन राय यांची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेलो आहोत। त्यानंतर बघा, दुसरे समाजसुधारक आहेत स्वामी विवेकानंद। तर बघा, स्वामी विवेकानंदाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। इसवी सन 1863 ते इसवी सन 1902 हे त्यांचं कालखंड आहे। तर बघा, मूळ नाव आहे त्यांचं नरेंद्रनाथ दत्त। धर्मसुधारणा चळवळ केली। सर्व धर्म हे एकाच विश्वधर्माचे भिन्न संप्रदाय आहेत असे त्यांनी सांगितले। मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे रामकृष्णांचे विचार मांडले। इसवी सन 1893 अमेरिकेतील शिकागो येथे धर्म परिषदेत सहभाग घेतले आणि 1897 मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना व संस्थेतर्फे लोकसेवेचे कार्य आणि त्यांचा 12 जानेवारी हा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। बघा, स्वामी विवेकानंदाचा जो काही 12 जानेवारी हा जन्मदिन आहे तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो। त्यानंतर बघा, तिसरे समाजसुधारक आहेत स्वामी दयानंद सरस्वती। त्यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती पाहूया। तर बघा, त्यांचं कालखंड आहे इसवी सन 1824 ते 1883 हे काय आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचं कालखंड आहे। तर बघा, मूळ शंकर, इसवी सन 1875 आर्य समाजाची स्थापना, हिंदू धर्माची शुद्धी व संघटना यासाठी प्रामुख्याने प्रयत्न, वेदांकडे परत चला हा संदेश त्यांनी दिलेले आहेत। बालविवाह, स्त्रीदास्य, अस्पृश्यता याविरुद्ध लढा आणि सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेले आहे। तर बघा, या ठिकाणी संदेश कोणता दिलेला होता, त्यांनी वेदांकडे परत चला हा संदेश त्यांनी दिलेले होते। हिंदू धर्मांची शुद्धी व संघटना यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि आर्य समाजाची स्थापना देखील स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आणि बालविवाह, स्त्रीदास्य, अस्पृश्यता याविरुद्ध त्यांनी लढा उठवलेले आहेत आणि सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन देखील स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेले आहेत। त्यानंतर पुढचे समाजसुधारक पहा, ईश्वरचंद्र विद्यासागर। तर बघा, यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती पाहूया। स्त्रियांचे थोर कैवारी म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर यांना ओळखलं जातं। इसवी सन 1856 विधवांना विवाहाचा हक्क मिळवून देणारा कायदा त्यांनी सुरुवात केलेली आहे। बालविवाह प्रतिबंधक कायदा इसवी सन 1872,
स्त्री शिक्षणाला महत्त्व, त्यासाठी शिक्षण संस्थांची स्थापना यासाठी कार्य केले. बघा, अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य त्यांनी देखील केलेले आहे. तर बघा, विधवांना विवाहाचा हक्क मिळवून देणारा कायदा त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा 1872 मध्ये आणि स्त्री शिक्षणाला देखील महत्त्व दिलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण संस्थांची स्थापना देखील केलेले आहेत. त्यानंतर बघा, पुढचे समाजसुधारक महात्मा फुले. सगळ्यांना यांच्याबद्दल माहीतच असेल, तरीही या ठिकाणी आपण माहिती पाहूया. तर बघा, महात्मा फुले यांचं कारकीर्द आहे इसवी सन 1827 ते 1890. ज्योतिराव गोविंदराव फुले हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचं सामाजिक कार्य आहे धार्मिक चळवळीचे पुरस्कर्ते, जाती व्यवस्थेविरुद्ध उठाव, शेतकरी व दलित यांच्या हक्काबद्दल जनजागृती करणे, सत्यशोधक समाजाची स्थापना करणे. इसवी सन 1873 मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा त्यांनी काढलेली आहे. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, अखंड काव्यसंग्रह इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आणि पुणे येथे 1856 मध्ये अस्पृश्यांसाठी हौद देखील त्यांनी खुलं केलेलं आहे आणि हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेली आहे. आणि इसवी सन 1876 ते 1882 पर्यंत पुणे नपचे ते सभासद होते. तर बघा, या ठिकाणी त्यांनी कोणकोणते कार्य केलेले आहेत. तर बघा, मुलींची पहिली शाळा त्यांनी 1873 मध्ये सुरू केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, अखंड काव्यसंग्रह इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा, पुढचे समाजसुधारक आहेत महर्षी विठ्ठल शिंदे. तर बघा, त्यांचं कारकीर्द आहे इसवी सन 1873 ते 1944. तर बघा, त्यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती पाहूया. दलितांसाठी वसतिगृह इसवी सन 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना त्यांनी केलेली आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या पुस्तकाचे लेखन त्यांनी इसवी सन 1910 मध्ये जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक सभेमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर बघा, त्यांचं कारकीर्द आहे इसवी सन 1858 ते 1962. तर बघा, स्त्री शिक्षणाचे ते एक पुरस्कर्ते होते. स्त्री शिक्षणासाठी पुणे येथे हिंगणे महिलाश्रम संस्था व विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी या संस्थांची स्थापना केली. भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आणि SNDT महिला विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. निष्काम कर्ममठ समता संघ महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळाची स्थापना देखील केलेली आहे. तर बघा, ते एक स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. हाही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथे म्हणजे हिंगणे येथे महिलाश्रम संस्था व विधवा विवाह प्रतिबंधक निवारण मंडळाची या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि ते हे एक भारतरत्न पुरस्कार मिळवलेले व्यक्ती होते आणि SNDT महिला विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, बाळशास्त्री जांभेकर. त्यांचं कालखंड आहे बघा इसवी सन 1810 ते 1846. 10 ते 12 देशी विदेशी भाषांचे ज्ञान असणारे होते. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आहेत. दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केलेले आहेत इसवी सन 1832 मध्ये. दिग्दर्शन हे पहिले मासिक इसवी सन 1840. राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक होते. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, लोकहितवादी. तर बघा, त्यांचं कालखंड आहे इसवी सन 1823 ते 1892. लोकहितवादी हे टोपण नाव. मूळ नाव आहे गोपाळ हरी देशमुख, यांनाच टोपण नाव आहे लोकहितवादी. हिंदुस्थानला पार्लमेंट हवे हा विचार हिरिरीने मांडला. समाजाच्या सर्वांगीण सुधारणाचा पुरस्कार प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्रे प्रसिद्ध केली. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, वीरेशलिंगम पंतुलू. हे काय आहेत त्यांच्याबद्दल माहिती पाहूया. मद्रास प्रांतातील समाजसुधारक होते. संघ संस्करण समाजम या संस्थेची स्थापना केली. विधवा गृहाची स्थापना केली. राजमहेंद्री येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि हास्य संजीवनी हे वृत्तपत्र देखील त्यांनी सुरू केलेले आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, गोपाळ गणेश आगरकर. बघा, त्यांचं कारकीर्द काय आहे इसवी सन 1856 ते 1895 हे त्यांचं कारकीर्द काळ आहे. तर बघा, बुद्धिवादी व तत्वनिष्ठ समाजसुधारक. 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आणि विकार विलसित डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस इत्यादी या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर पुढचा समाजसुधारक बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांना माहीतच असेल यांच्याबद्दल. ते एक ज्ञान मिळवणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. तर बघा, त्यांचं कारकीर्द आहे इसवी सन 1891 ते 1956. यांनी दलित अस्मिता जागी केली. दलितांच्या हक्कासाठी जोरदार लढा दिला.
वृत्तपत्रे व ग्रंथाद्वारे त्यांनी आपल्या समतावादी विद्रोही तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. बहिष्कृत हितकारिणी सभा, समाज समता संघ, भारतीय मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा संस्थांद्वारे चालना दिली. महाड येथील चवदार तळे आणि नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी आंदोलने केली आणि भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी केली आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, राजश्री शाहू महाराज, त्यांचं कालखंड बघा इसवी सन 1874 ते 1922. तर बघा त्यांच्याबद्दल माहिती. कोल्हापूरचे संस्थानिक शिक्षण प्रसाराचा प्रयत्न, अस्पृश्यता निवारण कार्य, जातीभेदांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न, विद्यार्थी वसतिगृहांची स्थापना केली आणि इसवी सन 1920 मध्ये माणगाव म्हणजे कोल्हापूर संस्थान येथे अस्पृश्यांची परिषद भरवली. राजश्री शाहू महाराज जयंती हे 26 जूनला साजरा केला जातो आणि तो दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना स्थापना केली इसवी सन 1900. पुढे इसवी सन 1904 मध्ये अभिनव भारत असे संघटनेला नाव दिले. इटालियन राष्ट्रभक्त जोसेफ मॅझिनी हे चरित्र व इसवी सन 1857चे स्वातंत्र्य समर इत्यादी पुस्तके लिहून क्रांतिकार्यांची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. रत्नागिरीत पतित पावन मंदिर उभारले. अशा पद्धतीने त्यांचे कार्य आहे. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, अरविंद घोष, प्रमुख जहालमतवादी, वंदे मातरम या वृत्तपत्राद्वारे बंगाली तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली. बंगाल राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य, नंतर अध्यात्माकडे कल. पॉंडेचेरी येथे अध्यात्मासंबंधी अरविंदाश्रमाची स्थापना केली आणि काही काळ आर्य नावाचे आध्यात्मिक मासिक चालवले. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, महात्मा गांधी, इसवी सन 1869 ते 1948 हे त्यांचं कारकीर्द काळ आहे. तर बघा 20व्या शतकातील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध नेता, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख मार्गदर्शक, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा. 1932 मध्ये अखिल भारतीय हरिजन संघ आणि हरिजन हे साप्ताहिक अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात महत्त्वाचे ठरले. तर ते कोण होते? तर भारताचे राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांना ओळखलं जातं. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, पंडित जवाहरलाल नेहरू. तर बघा स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखतात. 1929 लाहोर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव, अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख, पंचशील तत्वांचा पुरस्कार, डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या इत्यादी ग्रंथलेखन आणि सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी विराजमान झालेले पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, रमाबाई रानडे. तर बघा सेवा सदन संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे. विधवा व परित्यक्त्या स्त्रियांसाठी कार्य केलेले आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, पंडिता रमाबाई. तर बघा त्यांचं कारकीर्द आहे इसवी सन 1858 ते इसवी सन 1922. तर बघा आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार त्यांनी केलेले आहेत. शारदा सदन संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि आर्य महिला समाजाची पुणे येथे स्थापना देखील पंडिता रमाबाई यांनी केलेले आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, नारायण गुरु. तर बघा त्यांचं कारकीर्द काय आहे? इसवी सन 1856 ते इसवी सन 1928. केरळमधील समाजसुधारक. जाती मीमांसा हा ग्रंथ जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह, पुरोहितशाही यांना विरोध त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. बघा इसवी सन 1842 ते 1901 हे कालखंड आहे. तर बघा प्रार्थना समाजाचे अग्रणी, मराठी सत्तेचा उत्कर्ष हा नावाजलेला ग्रंथ, जाती निर्मूलन, विधवा विवाह, स्त्री शिक्षण यांचे पुरस्कर्ते, भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना हे न्या महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, सावित्रीबाई फुले. इसवी सन 1831 ते 1897. महात्मा फुले यांच्या पत्नी, पहिल्या स्त्री शिक्षिका, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, दादाबाई नौरोजी. तर बघा भारताचे पितामह, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य,
आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, ड्रेन ऑफ वेल्थ पॉवर्टी इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा संदेश, लंडन येथे इंडिया असोसिएशनची स्थापना, इसवी सन 1866, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखतात. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, नामदार गोखले, गोपाळकृष्ण गोखले नेमस्त मवाळाचे पुढारी, कायदे मंडळात सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी, भारत सेवक समाज संस्थेची स्थापना आणि महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु नामदार गोखले हे होते आणि इसवी सन 1905 मध्ये बनारस येथे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बंगालमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची इसवी सन 1883 मध्ये स्थापना, अखिल भारतीय राजकीय स्वरूपांची पहिली परिषद, ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय होते. कोण होते तर बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, मोतीलाल नेहरू, तर बघा स्वराज्य पक्षांच्या स्थापनेत पुढाकार, 1922 राष्ट्रांच्या घटनेचा आराखडा तयार करणाऱ्या सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष आणि 1928 हा आराखडा नेहरू रिपोर्ट या नावाने परिचित. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, लोकमान्य टिळक, तर बघा लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक, 1898 ते 1920 काळात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व, डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना, मराठा व केसरी वृत्तपत्र सुरू केलेले आहेत, 1908 ते 1914 या काळात मंडाले तुरुंगात गीता रहस्य लिहिलेले आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, लाला लजपत राय, तर बघा पंजाबातील जहालमतवादी लाल बाल पाल या प्रसिद्ध त्रयीपैकी एक प्रमुख नेते, पंजाबचा सिंह ही पदवी, अनहॅपी इंडिया या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेले आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, सरदार वल्लभभाई पटेल, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व, त्यावेळीच लोकांनी सरदार ही पदवी बहाल केली. स्वातंत्र्यानंतर 600 संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्यात यशस्वी झाले आणि भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखतात. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, मौलाना आझाद, तर बघा काँग्रेसचे चले जाव चळवळीच्या 1942च्या काळातील अध्यक्ष, हिंदू मुस्लिम ऐक्याचे कट्टर पुरस्कर्ते, अल हिलाल या आपल्या वृत्तपत्राद्वारे बुद्धिवादी व राष्ट्रवादी विचारांचा प्रसार, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री व सर्वाधिक काळ राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, तर बघा भारताचे हे दुसरे राष्ट्रपती होते. 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ओळखतात. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर बघा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, गांधीवादी तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते, घटना समितीचे अध्यक्ष आणि सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपदी विराजमान झालेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर पुढचे समाजसुधारक बघा, आचार्य विनोबा भावे, तर बघा महात्मा गांधीचे शिष्य, भूदान चळवळीचे जनक, जय जगत या संकल्पनेचे निर्माते आणि गीताई, गीतेवरील प्रवचने इत्यादी पुस्तकांचे लेखन केलेले आहेत. त्यानंतर पुढचे बघा, इंदिरा गांधी, तर बघा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण आणि 20 कलमी कार्यक्रम, गरिबी हटाव कार्यक्रम, भारतरत्न मिळवणारी पहिली महिला. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री, तर बघा भारताचे माजी पंतप्रधान, 1965 भारत पाक युद्धात भारताचे खंबीर नेतृत्व त्यांनी केलेले होते. जय जवान जय किसान हा संदेश त्यांनी दिलेले होते आणि ताश्कंद करारावर स्वाक्षरी आणि तेथे मृत्यू इसवी सन 1966 मध्ये मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर शेवटचे समाजसुधारक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, तर बघा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहुजनांसाठी खेडोपाडी शाळाकडून शिक्षण प्रसारांचे काम, कमवा व शिका या पद्धतीने शिक्षणांचा प्रसार करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भारतातील समाजसुधारक, थोर विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती यांच्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.